हॅलो एव्हरीवन, मी जयवंत देशमुख पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस हा एनसीईआरटी क्लास 11 चा टॉपिक आज आपण इथे कव्हर करूयात. ब्रीदिंग काय, रिस्पिरेशन काय, ह्या टर्मिनॉलॉजीज तुमच्या ऑलरेडी क्लिअर आहेत. लोअर स्टँडर्ड्स मध्ये यू हॅव स्टडीड ऑल दिस थिंग्स. सगळ्या गोष्टी तुम्ही लोअर स्टँडर्ड मध्ये शिकलेल्या आहात. तरी सुद्धा एक त्याचा रिकॅप म्हणून व्हॉट इज रिस्पिरेशन, व्हॉट इज ब्रीदिंग किंवा त्यांचा इंटर रिलेशनशिप आहे का, ठीक आहे ना. कारण ब्रीदिंग आणि रिस्पिरेशन दोन्ही टर्म ऍक्च्युली प्रोसेसच वेगळे आहेत. ब्रीदिंग काय असणार, इट इज अ फिजिकल प्रोसेस, राईट. आपण इन्स्पिरेशन करणार आणि एक्सपायरेशन ऑफ एअर करणार, म्हणजे त्यालाच आपण म्हणतो इनहेलेशन एक्झेलेशन, राईट. आणि रिस्पिरेशन जे असणार आहे तर रिस्पिरेशन इज अ प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ एनर्जी. लार्जर एनिमल्स जे असतात, प्लांटच्या केसमध्ये जर आपण बोललो तर देर इज अ नो पर्टिक्युलर रिस्पिरेटरी सिस्टम. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर रिस्पिरेटरी सिस्टम नाहीये. मग प्लांट मध्ये रिस्पिरेटरी नीड्स या कशा कंप्लीट होतात, तर त्याच्यामध्ये फक्त सिंगल प्रोसेस चालणार, दॅट इज युअर डिफ्युजन. रिझन काय, दे आर स्टेशनरी, एकाच जागी स्थित असतात, त्याच्यामुळे त्यांची एनर्जीची रिक्वायरमेंट कमी आहे. काय बोलतोय मी ऐका, एनर्जीची रिक्वायरमेंट कमी आहे. मग आता रिस्पिरेशन आणि एनर्जी याचा संबंध काय, राईट. जस्ट अ सेकंड, काय बोललो आपण, प्लांट्स आर स्टेशनरी, एकाच जागी स्थित असतात, त्यांची एनर्जीची रिक्वायरमेंट कमी आहे. मग एनर्जीची रिक्वायरमेंट आणि रिस्पिरेशन याचा संबंध तो काय, म्हणजेच इन शॉर्ट रिस्पिरेशन मधून काहीतरी एनर्जी रिलेटेड इव्हेंट होत असावा. येस, व्हॉट इज रिस्पिरेशन. रिस्पिरेशन म्हणजे सिंपल टेकिंग युअर ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट अशी प्रोसेस नाही, दॅट इज अ पार्ट ऑफ रिस्पिरेशन. रिस्पिरेशन एक्सटर्नल इंटरनल असं आपण त्याला डिवाइड करू शकतो. एक्सटर्नल रिस्पिरेशन आपण कशाला म्हणणार, श्वास आतमध्ये घेणे, दॅट इज इनहेलेशन ऑफ एअर इनटू लंग्स अँड एक्झेलिंग आउट ऑफ द CO2 रिच एअर, दॅट इज कॉल्ड इज ब्रीदिंग, राईट. आणि त्यालाच आपण म्हणतो एक्सटर्नल रिस्पिरेशन. आणि असं रिस्पिरेशन की जे लंग्स आणि टिश्यूज यांच्यामध्ये होणार, दॅट विल बी युअर सेल्युलर रिस्पिरेशन किंवा इंटरनल रिस्पिरेशन असं आपण त्याला म्हणू शकतो, राईट. मग या प्लांटमध्ये नीड कमी असतात, मग त्यांच्या नीड कमी का असतात, किंवा फक्त डिफ्युजन प्रोसेसनेच प्लांटमध्ये रिस्पिरेशन कसं कंप्लीट होतं. रिझन बिंग, एक तर त्या स्टेशनरी, फर्स्ट रिझन. सेकंड रिझन, त्यांचे लिव्हिंग पार्ट जे आहेत, प्लांट्सचे लिव्हिंग पार्ट दे आर प्रेझेंट सुपरफिशियली. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा हे प्लांटचं मी काढतोय स्टेम, ठीक आहे. तुम्ही आता झायलेम फ्लोएम ह्या टिश्यूज तुम्ही बघितलेल्या आहे, तर याचा असं समजा की हा पार्ट याचा सुपरफिशियल पार्ट आहे, ओके ना. मग हा स्टेमचा इंटरनल पार्ट काढतोय मी सुपरफिशियल. तर इथे लिव्हिंग टिश्यूज नॉर्मली आर प्रेझेंट, ओके. आणि आजूबाजूला मीडियम कुठला प्रेझेंट आहे, मग मीडियम इज युअर, हे असे एअरचे पार्टिकल इथे प्रेझेंट असते, एअरचे मॉलिक्युल प्रेझेंट असते आपण समजू. मग डायरेक्ट काय, या स्टेम वरती देर आर ओपनिंग्स, बार्क असेल प्रेझेंट, साल. स्टेम वरती बार्क आहे आणि त्या बार्कची ओपनिंग आहे, तर आपण त्याला काय म्हणतो, लेंटिसेल्स, बरोबर. आणि हे जे लेंटिसेल्स आहेत तर लेंटिसेल्स मधून एअर आतमध्ये एंट्री करणार. वेल, आतमध्ये असं कन्सिडर करा अशा वेगवेगळ्या सेल्स प्रेझेंट आहेत. त्या सेल्स मध्ये सुद्धा देर इज अ इंटर सेल्युलर स्पेस, ओके. मग काय होणार, सिंपल, एअर आतमध्ये आली तर या स्पेस मधून पुढच्या स्पेस मध्ये, पुढच्या असे स्पेस कव्हर करत करत प्रत्येक सेलच्या म्हणजे इंटरसेल्युलर स्पेस मधून प्रत्येक पार्ट पर्यंत ही एअर पोहोचवल्या जाणार, म्हणजे ऑक्सिजन पोहोचवल्या जाणार. सेकंड थिंग, प्लांट्स मध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ सम सेल्स. शिकलेले आहात तुम्ही किंवा शिकणार असाल मे बी, तर ही जी सेल दिसते आणि याच्या आजूबाजूला तुम्हाला सेल्स दिसतील, तर याला कोणती सेल म्हणतो आपण, दीज आर स्टोमॅटल सेल्स. हे स्टोमॅटा आहे. नॉर्मली स्टोमॅटा कुठे प्रेझेंट असतात, स्टोमॅटा आर प्रेझेंट इन और I mean shortly in leaf and young stem. Young stem मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे आणि लिव्हसच्या नॉर्मली डॉर्सल पार्ट वरती ते प्रेझेंट असतील, ज्याच्यामधून आता सपोज ही आउटसाइड म्हणू आपण आणि याला म्हणा तुम्ही इनसाइड. आजूबाजूला काय एअर प्रेझेंट आहे, यातली एअर ह्या स्टोमॅटल चेंबर मधून, चेंबर न म्हणता स्टोमॅटल कोअर मधून आतमध्ये ऑक्सिजन येणार. आता इकडे CO2 प्रेझेंट आहे, हा CO2 सुद्धा याच्यामधूनच बाहेर पडणार आणि H2O इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर हा सुद्धा स्टोमॅटा मधून बाहेर पडणार. हे झालं प्लांटच्या केसमध्ये, ठीक आहे ना.
आपण बोललो होतो एनर्जीचा संबंध आहे. एनर्जीचा संबंध कसा आहे ते आपण बघू. त्याच्या अगोदर व्हॉट इज ब्रीदिंग आणि व्हॉट इज रेस्पिरेशन किंवा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचे डेफिनेशन आपण अगोदर बघून घेऊ. रेस्पिरेशन एकदम सरळ साध्या भाषेमध्ये आपण याला कव्हर करूयात. एनसीईआरटी पूर्ण कव्हर होईल आणि अलॉंग विथ दॅट ज्याला रिलेटेड जे फिनॉमिनन्स असतील ते सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करूयात. राईट. इन्स्पिरेशन सिंपल लँग्वेज मध्ये 2-4 वर्ड्स मध्ये प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज रेस्पिरेशन. या प्रोसेसला तुम्ही रेस्पिरेशन म्हणणार. हाऊ कम? फॉर एक्झाम्पल तुम्ही फूड खाताय, फूड खाल्लंय, फूडचं काय झालंय? डायजेशन. वेल, कारण हायर अॅनिमल्स मध्ये जी रेस्पिरेटरी सिस्टम प्रेझेंट असेल त्याच्यासोबत ट्रान्सपोर्ट सिस्टम सुद्धा त्याला गरजेची असणार आहे. ठीक आहे ना. त्याचं कारण सुद्धा समोर आपण बघू. डायजेशन झालंय, डायजेशनची नंतरची प्रोसेस काय असणार आहे? ऍब्झॉर्प्शन ऑफ दॅट फूड इन ब्लड. आता ब्लड सर्क्युलेटरी सिस्टमचा इथे वापर येणार. ब्लड इज अ पार्ट ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, बरोबर की नाही. आता हे ब्लड कुठे आलंय? सेल्स पर्यंत. म्हणजेच आता या सेल मध्ये कोण आलंय? फूड आलंय. कन्सिडर करा दिस इज सेल आणि याच्यामध्ये आलेलं आता हे फूड मटेरियल. ठीक आहे. अजून तुम्हाला एनर्जी मिळालेली नाही. ऍट द सेम टाइम तुमची कुठली सिस्टम काम करत असणार आहे? ऍट द सेम टाइम रिस्पिरेटरी सिस्टम विल बी फंक्शनल. जी असतेच, बिकॉज एनिमल्स हॅव टू कंटिन्युअली रिस्पायर. का रिस्पायर करावं लागतं समजेल तुम्हाला. आता रिस्पिरेटरी सिस्टम आहे. रिस्पिरेटरी सिस्टम मधून नोज मधून ऑक्सिजन आलाय अँड फायनली इट रिचेस टू लंग्स. आता लंग्सच्या अवतीभोवती काय असतात? आर्टरीज, कॅपिलरीज, नाही का. आर्टरी लिहितोय मी ते आणि आर्टरी मधून आता हे सेल पर्यंत ऑक्सिजन जाणार. राईट. आता इथे आलाय, हे फूड होतं, त्याच्यासोबत मी प्लस करून O2 दाखवतोय म्हणजे त्या फूडचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे सिम्पली इट इज अ ब्रेकडाऊन ऑफ दॅट फूड. आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याच्यापासून आता आपल्याला एनर्जी मिळणार आहे अँड दॅट एनर्जी विल बी इन द फॉर्म ऑफ एटीपी अँड सेकंडली इन द फॉर्म ऑफ हीट. अॅनिमल्स काय पर्टिक्युलरली टेरेस्ट्रियल अॅनिमल जर तुम्ही म्हणाल तर दीज आर होमिओथम्स म्हणजे वॉर्म ब्लडेड. म्हणजे त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर दे हॅव टू मेंटेन कॉन्स्टंटली, बरोबर की नाही. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग. ह्युमन बिंग मध्ये आपण काय सांगतोय? वी आर होमिओथर्म. आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे? इट इक्वल्स 37 डिग्री सेल्सिअस. याच्या कमी सुद्धा चालणार नाही आणि याच्यापेक्षा जास्त सुद्धा टेम्परेचर आपण टॉलरेट करू शकणार नाही. अदरवाईज वी विल डाय. आपण मरून जाऊ. मग हे टेम्परेचर जर मेंटेन ठेवायचं तर बॉडीला काय लागणार? हीट. हीट कोणापासून मिळणार? ऑक्सिडेशन ऑफ फूड. ऑक्सिडेशन ऑफ फूड केव्हा होणार? when there will be involvement of oxygen and that oxygen reaches to blood or cell through respiratory system. मग ब्लड सर्क्युल आपण सांगितलं हायर अॅनिमल मध्ये ट्रान्सपोर्ट सिस्टम गरजेची आहे. ठीक आहे ना. जर डिफ्युजन प्रोसेसने आपण श्वास आतमध्ये घेतला, ऑक्सिजन आतमध्ये गेलाय आणि तो प्रत्येक सेल पर्यंत जर पोहोचायचा असेल तर डिफ्युजनने त्याला कित्येक महिने, कित्येक म्हणजे वर्ष लागून जाईल. ठीक आहे. पण टॉप टू टो जर तुम्हाला ब्लड पोहोचवायचं, आय मीन युअर ऑक्सिजन पोहोचवायचं असेल, इट विल टेक इयर्स. मग आपण तर होमिओथर्म आहे, आपल्याला तर कॉन्स्टंटली एनर्जी गरजेची आहे, हीट सुद्धा मेंटेन ठेवायची आहे. दॅट इज वाय हायर अॅनिमल्स कंटिन्युअसली रिस्पायर. आणि मग ट्रान्सपोर्टेशन फास्ट व्हायला हवं. दॅट इज वाय सर्क्युलेटरी सिस्टम इज रिक्वायर्ड. ट्रान्सपोर्ट सिस्टम इज मॅन्डेटरी. बिलकुल हवी म्हणजे हवीच. ब्लड मध्ये काय असणार आहे? आर्टरी मध्ये काय तुमचा ब्लड आणि ब्लड मध्ये आरबीसीज मध्ये हिमोग्लोबिन. त्या हिमोग्लोबिनला असे 4-4 ऑक्सिजनचे मॉलिक्युल अटॅच होणार आणि ते प्रत्येक सेल पर्यंत पोहोचणार. सो दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ रिस्पिरेशन. ठीक आहे. मग आता ब्रीदिंग काय आणि रिस्पिरेशन काय त्याचं डिफरन्शिएटिंग पॉईंट आपण बघूया. ब्रीदिंग आणि रिस्पिरेशन. ब्रीदिंग सिम्पली एक डिफरन्शिएटिंग पॉईंट आपण याचे करूया. तर ब्रीदिंग इज सिम्पली फिजिकल प्रोसेस. कशी प्रोसेस आहे? फिजिकल प्रोसेस. आणि युअर रेस्पिरेशन इज बायोकेमिकल प्रोसेस. कारण इट इज एन्झाइम मेडिएटेड. याच्यामध्ये एन्झाइमचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. इट इज बायोकेमिकल रिएक्शन और सिम्पली बायोकेमिकल प्रोसेस. ठीक आहे. सेकंडली आपण का ब्रीदिंग मध्ये काय इन्व्हॉल्व होतं? ब्रीदिंग मध्ये वेल इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन ऑफ एअर टेक प्लेस. इन्स्पायरेशन अँड एक्सपायरेशन म्हणजेच इनहेलेशन अँड एक्झेलेशन ऑफ एअर. बरोबर आहे. रिस्पिरेशन मध्ये काय होणार? रिस्पिरेशन मध्ये ब्रेकडाऊन ऑफ फूड मटेरियल होणार. ब्रेकडाऊन ऑफ फूड मटेरियल. ठीक आहे. थर्ड डिफरन्स काय? यातलं इन्स्पिरेशन जे असणार, इन्स्पिरेशन इज अ ऍक्टिव्ह प्रोसेस. ठीक आहे.
इन्स्पिरेशन नेहमी लक्षात ठेवायचं आहे. इन्स्पिरेशन इज ऍक्टिव्ह प्रोसेस, एमसीक्यू बनू शकेल. आणि एक्सपायरेशन इट इज अ पॅसिव्ह प्रोसेस. ओके. नंतर ब्रीदिंगचा फोर्थ पॉइंट जर आपल्याला लिहायचं झालं तर ब्रीदिंग मध्ये आपण अजून काय लिहू शकतो की ब्रीदिंग इज अ पार्ट ऑफ रिस्पिरेशन. इट इज अ पार्ट ऑफ अँड रिस्पिरेशन अँड इट इज ऍक्च्युअल रिस्पिरेशन. म्हणजेच ऍक्च्युअली एनर्जी इज रिलीज्ड इन दिस प्रोसेस. इट इज द एनर्जी रिलीजिंग प्रोसेस. ठीक आहे. तर हे काय झाले डिफरन्शिएटिंग पॉइंट बिटवीन युअर रेस्पिरेशन अँड ब्रीदिंग. समजते तुम्हाला. ब्रीदिंगलाच तुम्ही एक्सटर्नल रिस्पिरेशन म्हणा आणि हे जे रिस्पिरेशन म्हणतोय आपण ते सेल्युलर लेवलला होणार. याला तुम्ही इंटरनल रिस्पिरेशन म्हणू शकता. सरळ सरळ आपण इथे लिहू सेल्युलर रिस्पिरेशन और इंटरनल रिस्पिरेशन. क्लियर आहे. ओके. सो दीज आर द पॉइंट्स विच डिफरेंशिएट योर ब्रीदिंग फ्रॉम रेस्पिरेशन. राइट. चलो आगे बढ़ेंगे. टाइप्स ऑफ रिस्पिरेशन लो स्टँडर्ड्स मध्ये यू आर स्टडीड. रिस्पिरेशन तसा हा कॉन्सेप्ट तुम्हाला अजिबात नवीन नाही है ना. तर रिस्पिरेशन मध्ये तुम्ही सांगितलं की सबस्ट्रेट लागणार. सबस्ट्रेटचा अर्थ काय होतो विच ब्रेक्स डाऊन टू रिलीज एनर्जी. ज्याच्यापासून तुम्हाला एनर्जी मिळणार. तुम्ही आता इथे खाल्लंय फूड. अल्टिमेटली दॅट फूड कन्वर्ट्स इनटू ग्लुकोज. राईट. C6H12O6 याच्यामध्ये कन्व्हर्जन झालंय फूड मटेरियलचं. राईट. आता हा ग्लुकोज सबस्ट्रेट म्हणून काम करणार म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला एनर्जी मिळणार. ते रिस्पिरेशन इन प्लांट मध्ये आपण ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि टर्मिनल ऑक्सिडेशन म्हणजे तुमचा एटीएस किंवा एटीसी वी हॅव सीन. तर या ग्लुकोजचं काय होणार ब्रेकडाऊन होणार. ब्रेकडाऊन होणार म्हणजेच त्या प्रोसेसला ग्लुकोजच्या ब्रेकडाऊनच्या प्रोसेसला आपण म्हणतो ग्लायकोलायसिस. राईट. ग्लायकोलायसिस झालाय. त्याचा एंड प्रोडक्ट जो आहे तर एंड प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलायसिस इज युअर पायरुविक ऍसिड और सिम्पली इट इज अ पायरुवेट. आता ही जी ग्लायकोलायसिसची प्रोसेस झाली आहे this process is anaerobic process in both prokaryote as well as eukaryote. Anaerobic respiration कुणामध्ये both prokaryotes and eukaryotes. आपण रिकॅप करतोय लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला समजायला अजून जास्त सोपं होईल. वेल ठीक आहे. इथपर्यंत डन झालंय. टाइप्स ऑफ रिस्पिरेशन बोलतोय आपण आता तेच बघू. पायरुविक ऍसिड आहे. आता अजून तुम्हाला एनर्जी मिळाली आहे का नाही. विथ देन पायरुविक ऍसिड विल एंटर इन डिफरंट सायकल्स. जसं क्रेब्स सायकल असेल ईटीएस असेल. क्रेब्स सायकल पासून समोरचा जो पार्ट असतो दॅट इज युअर एरोबिक रिस्पिरेशन. मग या पायरुविक ऍसिडला डिपेंड करेल की ऑक्सिजन मिळतो की मिळत नाही. मग 3 टाइप मध्ये आपण याला डिवाइड करू. पहिलं काय इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इथे असं लिहितोय मी प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इथे ऑक्सिजन अवेलेबल आहे. इथे लिहू आपण ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. इथे नाहीये. आणि इथे लॅक ऑफ ऑक्सिजन होतं तुम्हाला. लॅक ऑफ लोअर स्टँडर्ड मध्ये सेम ही डायग्राम होती. मी फक्त तुम्हाला रिकॅप करून देतोय. ठीक आहे ना. प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन लॅक ऑफ ऑक्सिजन. जेव्हा ऑक्सिजनचा लॅक असेल तेव्हा त्या प्रोसेसला तुम्ही म्हणता अनएरोबिक रेस्पिरेशन. रिस्पिरेशन टेकिंग प्लेस इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इज अनएरोबिक. आणि प्रेझेन्स असेल तर दॅट रिस्पिरेशन इज युअर एरोबिक रिस्पिरेशन. गेटिंग माय पॉइंट. राईट. ओके. आता लॅक ऑफ ऑक्सिजन. इथे ऑक्सिजन आहे पण इट इज जसं की वेल दिस प्रोसेस विल कॅरी आउट इन मसल्स. अनएरोबिक रिस्पिरेशनचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर आपण काय घेणार ईस्ट इज अ फंगस. ईस्ट काय करताय. ईस्ट कोणतं ईस्ट असतं पर्टिक्युलरली आहे सॅकॅरोमायसिस सेरिव्हिसी. ओके. ठीक आहे ना. म्हणजेच या ईस्टला तुम्ही या ईस्ट पासून तुम्ही काय बनवू शकता ब्रेड सुद्धा बनवू शकता आणि याच्यापासून अल्कोहोल सुद्धा बनवू शकता. आणि त्याच्यावरून याचे नाव सुद्धा आहेत मायक्रोस मध्ये आपण बघितलंय. ब्रेड जर बनवत असेल ईस्ट याला तुम्ही म्हणायचं बेकर्स ईस्ट. आणि अल्कोहोल जर याच्यापासून तयार होत असेल तर इट इज ब्रुअर्स ईस्ट. ओके. तर हे अनएरोबिक रिस्पिरेशन. मसल्स मध्ये काय होणार लॅक ऑफ ऑक्सिजन असणार आहे ड्युरिंग रिगरस एक्सरसाइज. खूप जास्त एक्सरसाइज केली तर तुमच्या बॉडीला पेन होतो. राईट. आणि एरोबिक रिस्पिरेशन ही तर प्रोसेस माहिती असतो तुम्हाला ह्युमन बिंग ऍनिमल किंवा ओव्हरऑल प्रोसेस. राईट. तर ऑब्विस आहे. हा ग्लुकोज कशापासून तयार झाला होता. ग्लुकोजचे रॉ मटेरियल आहे CO2 प्लस H2 बरोबर की नाही. मग जेव्हा याचं ब्रेकडाऊन होईल तेव्हा प्रोडक्ट तेच बाहेर पडतील. CO2 बाहेर पडेल H2O सुद्धा बाहेर पडेल प्लस 36 ATPs बाहेर पडतील. किती ATPs 36 ATPs. आणि लॅक ऑफ ऑक्सिजन मध्ये आता इथे काय होणार की दुसरा प्रोडक्ट तयार होईल. त्याला फर्मेंटेशन म्हणतो आपण. लॅक्टिक ऍसिड प्लस युअर 2 ATPs विल बी प्रोड्युस्ड.
कारण या स्टेपमध्ये मसल्स मध्ये जे लॅक्टिक ऍसिड तयार होणार तर इथे डी कार्बोक्सिलेशन ऍब्सेंट असणार. सी हियर, जरी आपण रिस्पिरेशन हे प्लांट मध्ये बघत नसू किंवा, पण हे सगळे एमसीक्यूज म्हणून कन्सिडर करा. कारण हे विचारू शकतील लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन म्हणजे हीच प्रोसेस आपण करतोय. पायरुव्हिक ऍसिड हा सबस्ट्रेट असणार आहे, त्याच्यामध्ये डी कार्बोक्सिलेशन स्टेप ही ऍब्सेंट असते. याला तुम्ही एमसीक्यू म्हणून कन्सिडर करू शकता. बरोबर की नाही? किती एटीपी तयार झाले? फक्त 2 एटीपी तयार झाले. आणि हे ऍसिड आता मसल मध्ये जमा होणार, तुम्हाला फटिगनेस येणार, मसल फटिग, तुम्हाला थकवा आल्यासारखं होणार किंवा मसल मध्ये पेन होणार. इथे 36 एटीपी बोललो आपण. नॉर्मली तुम्ही काय शिकलेले की C6H12O6 प्लस 6O2 it gives you 6CO2 plus 12H2O plus 38 ATP. ही एक जनरल तुम्हाला रिएक्शन माहिती आहे फोटोसिंथेसिसची, आय मीन युअर रिस्पिरेशनची. बरोबर की नाही? इथे किती लिहिलंय आपण? 38 ATP इथे लिहिलंय. मी इथे किती लिहिलंय? 36. पण ही ओव्हरऑल रिस्पिरेशनची प्रोसेस झाली. कारण इट इज दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन पार्ट्स, स्टेप वाइज रिएक्शन होणार आहे. इट इज नॉट अ सिंगल स्टेप रिएक्शन. जर ही सिंगल स्टेप मध्ये झाली तर जी एनर्जी रिलीज होती आहे तर ती तुमची बॉडी टोटली यूज करू शकणार नाही. आणि मोस्ट ऑफ द एनर्जी विल गो इन वेन, ती व्यर्थ जाणार, वेस्ट होणार, वाया जाणार. म्हणून इट इज मल्टी स्टेप रिएक्शन. रिस्पिरेशन इज अ मल्टी स्टेप रिएक्शन, राईट? ओके. तर 36 आपण का लिहिलं? कारण याच्यापासून जो पुढचा पार्ट आहे तर तो पार्ट कुठला असणार आहे? एरोबिक रिस्पिरेशनचा पार्ट आहे. एरोबिक रिस्पिरेशन मध्ये 36 एटीपी मॉलिक्यूल बनतात. आणि याला काय बोललो आपण? ही प्रोसेस कुठे होते रे बाबांनो? दिस प्रोसेस टेकिंग प्लेस इन सायटोप्लाझम. याला सायटोप्लाझ्मिक रिस्पिरेशन सुद्धा म्हणतात. वेल, तर दिस इज अनएरोबिक. आणि या ग्लायकोलायसिस मध्ये 2 एटीपी तयार होतात. जर इन ऑल रिस्पिरेशन मध्ये फायनल जर एटीपी बघायचे असतील तर 2 + 36 38 एटीपीज विल बी फॉर्म. पण पायरुव्हिक ऍसिडच्या नंतर जर बोलला तुम्ही तर 36 एटीपीज. म्हणून मी इथे लिहिले 36 एटीपीज विल बी प्रोड्युस्ड. इकडे 2 एटीपी आहेत, इकडे सुद्धा. वेल, काय करलं आपण? अनएरोबिक रिस्पिरेशन. तर अनएरोबिक रिस्पिरेशनचा प्रोडक्ट काय असणार आहे? अल्कोहॉल प्लस त्याच्यामध्ये CO2 बाहेर पडेल. ओनली 2 एटीपीज विल बी फॉर्मड. म्हणजे अराउंड 19 टाइम्स मोर एटीपीज आर प्रोड्युस्ड इन एरोबिक टाइप ऑफ रिस्पिरेशन. तर हे तुमचं काय झालं? जनरल टाइप्स ऑफ रिस्पिरेशन. कुठले टाइप झाले मग आपला? पहिला झाला एरोबिक रिस्पिरेशन अँड सेकंड इज युअर अनएरोबिक रिस्पिरेशन. आता या रिस्पिरेशनला अनएरोबिक रिस्पिरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. याला तुम्ही फर्मेंटेशन सुद्धा म्हणू शकता. मग या फर्मेंटेशन मध्ये कोण तयार झालंय? इथेनॉल, अल्कोहॉल, म्हणून याला अल्कोहोलिक फर्मेंटेशन म्हणा. इकडे लॅक्टिक ऍसिड तयार झालं, याला लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन म्हणा. याच्यामध्ये भरपूर सारे तुमचे एमसीक्यूज तयार होतात. यू कॅन सी दिस, राइट? चलो आगे बढ़ते हैं. ओके. मग स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन एरोबिक रिस्पिरेशन हे जशाला तसं तुमच्या NCERT मधल्या स्टेप्स आपण घेतल्या आहेत. ओके. याला फक्त आपण रीड आउट करू कारण डिटेल प्रोसेस आपल्याला पुढे बघायची, राइट? Breathing or pulmonary ventilation by which atmospheric air is drawn in and CO2 rich alveolar air is released out. हे तुमचं ऍटमॉस्फिअर. या ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. म्हणजे ऑक्सिजनला तुम्ही इथे काय म्हणता? एअर रिच इन ऑक्सिजन. ठीक आहे. तुमच्या नोज मधून ही आता कुठे आली आहे? लंग्स मध्ये आली आहे. म्हणजेच या एअरचं काय झालंय? इनहेलेशन झालंय. दॅट इज द फर्स्ट स्टेप. आता लंग्स मध्ये कोण, लंग्स मधून कोण बाहेर पडणार आहे? CO2. हा CO2 बाहेर जाणार आणि ज्यांनी सोबत कोण आणलाय? ऑक्सिजन सोबत आणलाय. दॅट इज द फर्स्ट स्टेप. त्याला तुम्ही ब्रीदिंग म्हणता इन शॉर्ट. ठीक आहे. डिफ्युजन ऑफ गॅसेस O2 and CO2 अक्रॉस द अल्व्हिओलर वॉल. हे लंग्स आहे. लंग्सचा फंक्शनल युनिट आपल्याला माहिती आहे. दिस इज अल्व्हिओलस. आणि अल्व्हिओलसच्या आजूबाजूला आहे तुमच्या ब्लड वेसल, पर्टिक्युलरली कॅपिलरी म्हणू आपण. त्यांचा हा इथे असतो एपिथेलियम, एंडोथेलियम. बरोबर आहे. मग या ब्लड मध्ये इथे तुमचं ब्लड. या ब्लड मध्ये कोण प्रेझेंट आहे? आता CO2. अल्व्हिओलस मध्ये कोण आलाय? O2. आता O2 इकडे एक्सचेंज होणार आणि CO2 अल्व्हिओलस कडे जाणार आणि इट विल बी एलिमिनेटेड आउट. याला म्हणतो आपण डिफ्युजन अँड एक्सचेंज ऑफ दिस गॅसेस अक्रॉस द मेम्ब्रेन ऑफ अल्व्हिओलाई, राइट? ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस बाय ब्लड. आता हा CO2 बाहेर आला, O2 ब्लड मध्ये आलाय. मी हा O2 इकडे बाहेर टाकतोय म्हणजे O2 आता कुणामध्ये? ब्लड मध्ये. आणि ह्या ब्लड आता कुठे चाललाय? तर इट इज सेंड टू युअर टिश्यूज. आता हे ऑक्सिजन टिश्यूज पर्यंत चाललंय. नंतर डिफ्युजन ऑफ O2 and CO2 बिटवीन द ब्लड अँड टिश्यूज. हे टिश्यूज पर्यंत आला. इथे ब्लड आहे. तर CO2 मध्ये कोण तयार झालाय? CO2 तयार झालाय. हा ऑक्सिजन CO2 कडे जाणार आणि
आय मीन युअर टिश्यूकडे जाणार आणि टिश्यू मधला CO2 हा ब्लड मध्ये येणार. फायनल स्टेप काय सांगते, युटिलायझेशन ऑफ O2 बाय द सेल्स फॉर कॅटाबॉलिक रिएक्शन्स अँड द रिझल्टंट रिलीज ऑफ CO2. हा O2 इकडे आलाय, या टिश्यू मध्ये आपण असं म्हणू इथे फूड होता, त्या फूडचं झालं ऑक्सिडेशन आणि त्याचा बाय प्रोडक्ट तयार झाला CO2 आणि CO2 आला ब्लड मध्ये. दिस इज हाऊ युअर रिस्पिरेशन प्रोसेस इज गोइंग टू टेक प्लेस, किंवा अशी नॉर्मली ही प्रोसेस होत असते. ठीक आहे, पुढे जाऊ. आता डिपेंडिंग ऑन वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, तर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स मध्ये वेगवेगळे तुम्हाला रिस्पिरेटरी ऑर्गन्स दिसतील. ठीक आहे, जसं ॲक्वाटिक ॲनिमल असेल, जसं पोरिफेरन्स घ्या, प्रोटिस्टा घ्या, सिलेंटरेट्स घ्या, किंगडम ॲनिमली आपण डिटेलमध्ये बघितलाय, ते व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तर यांच्यामध्ये जनरल बॉडी सरफेस किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस विल टेक प्लेस. मग हा जो ट्रान्सपोर्ट मेम्ब्रेन असतो किंवा काय म्हणू आपण त्याला, एक्सचेंजिंग सरफेस. ठीक आहे, रिस्पिरेटरी सरफेस. रिस्पिरेटरी सरफेस बद्दल थोडंसं बोलू आपण. रेस्पिरेटरी सरफेस. ठीक आहे, रिस्पिरेटरी सरफेस म्हणजे काय, वेअर एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस. सिंपली O2 फॉर CO2, O2 आणि CO2 चा यांचे एक्सचेंज होणारा सरफेस असेल तर तो कुठलाही असू शकेल. काही ऑर्गॅनिझम्स मध्ये आताच मी बोललो तुम्हाला, काही ऑर्गॅनिझम मध्ये कोणता सरफेस असणार, तो प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे हे ऑर्गॅनिझम कोणते, फॉर एक्झाम्पल प्रोटिस्टा. ठीक आहे, सेकंड काय बोललो आपण, पोरिफेरन्स, ज्यांचं बॉडीचं ऑर्गनायझेशन हे सेल्युलर आहे, ज्यांची बॉडी सेलने तयार झालेली आहे, पोरिफेरा. आणि तुमचे सिलेंटरेटा, यांच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन होणार. प्लाझ्मा मेम्ब्रेन विल ऍक्ट ऍज अ, कुठे लिहिलंय, रिस्पिरेटरी सरफेस. मग या रिस्पिरेटरी सरफेसच्या काही प्रॉपर्टी असायला हव्यात का, हो. आपण लिहू फीचर्स ऑफ रेस्पिरेटरी सरफेस. क्लिअर आहे. या रेस्पिरेटरी सरफेसचे फीचर काय, पहिला फीचर आपण इकडे लिहू, इट शुड बी थिन. हा सरफेस कसा असला पाहिजे, थिन. नंतर त्याचा सरफेस एरिया शुड बी लार्जर, जेणेकरून जास्तीत जास्त गॅसचा एक्सचेंज त्याच्यामधून होणार. थर्ड, इट शुड बी हायली व्हॅस्क्युलर. कसा असला पाहिजे, हायली व्हॅस्क्युलर. म्हणजे व्हॅस्क्युलरचा मिनिंग काय होतो, तिथे ब्लड वेसल्सचं प्रमाण जास्त असावं, कारण एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस बिटवीन द अल्व्हिओलस अँड द ब्लड. मग लार्जर असला पाहिजे. नंतर इट शुड बी मॉइस्ट, ओलसर असायला हवा, सो दॅट देयर विल बी इझी डिफ्युजन ऑफ गॅसेस, राईट. आणि इट शुड बी हायली परमिएबल. म्हणजे परमिएबिलिटी, कारण बघू आपण अल्व्हिओलरचा स्क्वॅमस एपिथेलियम, नंतर बेसमेंट मेम्ब्रेन आणि नंतर तुमचा एंडोथेलियम. जरी 3 मेम्ब्रेन हे एक्सचेंज सरफेस मध्ये ह्युमन बिंग मध्ये, लंग्स मध्ये, अल्व्हिओलाई मध्ये असतील, तरी सुद्धा त्यांची डायमीटर ही 1 mm पेक्षा कमी असते. बघू आपण ते. तर दीज आर सरफेस ऑफ दिस, आय मीन युअर फीचर्स ऑफ रेस्पिरेटरी सरफेसेस. तर काही मध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, काही मध्ये जनरल बॉडी सरफेस असणार आहे. जनरल बॉडी सरफेस, त्यालाच आपण म्हणतो कोणत्या टाईपचं रिस्पिरेशन असणार आहे, क्युटानियस रिस्पिरेशन. जसं की फ्रॉग्स जेव्हा पाण्यामध्ये असतात तर ते स्किननी रिस्पायर करतात, म्हणजे जनरल बॉडी सरफेस झाला. नंतर ॲनिलिड्स घ्या तुमचे, ॲनिलिड्स सुद्धा याच पद्धतीने रिस्पायर करतात. काही ऑर्गॅनिझम्स असतील ज्यांच्यामध्ये गिल्स असतील, म्हणजे इंटरनल गिल्स किंवा एक्सटर्नल गिल्स असणार आहे. ठीक आहे, लार्वा जर असतील, लार्वा, तर लार्वामध्ये सुद्धा गिल्स असतील, पण त्यांच्यामध्ये गिल्सचे फिलामेंट प्रेझेंट असतील, म्हणजे फिलामेंट विल ऍक्ट ऍज अ रेस्पिरेटरी सरफेस. आणि टेरेस्ट्रियल एनिमल्स मध्ये नॉर्मली लंग्स आर युअर रेस्पिरेटरी ऑर्गन. सांगण्याचा मुद्दा, डिपेंडिंग ऑन, आता हे कशावरून ठरलं, वेगवेगळ्या टाईपचे जे बुक लंग, बुक गिल, ट्रकिया, ठीक आहे, हे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत की ज्यांच्यामुळे रिस्पिरेशन होणार. हे कशावरून ठरतं, डिपेंडिंग ऑन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. कशावरून, डिपेंडिंग ऑन कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. तो युनिसेल्युलर आहे की त्याचं बॉडी ऑर्गनायझेशन, सेल्युलर ऑर्गनायझेशन, टिश्यू लेवल, ऑर्गन सिस्टम किंवा ऑर्गन लेवल असेल. ओके, त्याच्यानुसार ऑर्गन सुद्धा ठरणार. सेकंड थिंग, त्यांचं सराउंडिंग मीडियम कुठला आहे, वेल सराउंडिंग मीडियम. कुणाचं मीडियम एअर असणार, कुणाचं वॉटर असणार, त्याच्यानुसार सुद्धा टाइप ऑफ रेस्पिरेटरी ऑर्गन विल बी डिसाइडेड. ओके, चलो आगे बढ़ेंगे. फिर
इथे बघा रिस्पिरेटरी ऑर्गन्स. सिम्पली आपण हा चार्टही तुम्ही थोडा डिटेल मध्ये बघू शकता आणि हा सुद्धा बघू शकता. अमिबा घ्या, अमिबा फॉर एक्झाम्पल. अमिबा मध्ये रिस्पिरेटरी मीडियम कोणता आहे? अमिबा पाण्यामध्ये असणार. मग रिस्पिरेटरी मीडियम काय? पाणी. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं ऑक्सिजन आहे डायरेक्ट त्यांच्या सेल सरफेस मधून एंट्री करणार. मग यांच्यामध्ये रिस्पिरेटरी ऑर्गन आहे का? नाहीये. सेल सरफेसनी त्यांचं गॅसचं एक्सचेंज होणार. इम्पॉर्टंट आहे. दिस चार्ट इज इम्पॉर्टंट फ्रॉम द पॉइंट ऑफ एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. बरोबर आहे. फ्लॅटवर्म घ्या. ओके, फ्लॅटवर्मचं मीडियम कोणतं आहे? पाण्यामध्येच राहतात. यांच्यामध्ये सुद्धा देयर इज ऍब्सेन्स ऑफ रिस्पिरेटरी ऑर्गन आणि बॉडी सरफेसनी, जनरल बॉडी सरफेसनी त्यांचा एक्सचेंज ऑफ गॅसेस विल टेक प्लेस. O2 फॉर CO2. नेक्स्ट बघा इन्सेक्ट्स. इन्सेक्ट्स म्हणजे नॉर्मली कोण बोलतो आपण? ऑर्थ्रोपोडा. आता ऑर्थ्रोपोडामध्ये तर ट्रॅकियल रिस्पिरेशन पण आहे. बुक गिल्सचा, बुक लंग्सचा सुद्धा यांच्यामध्ये वापर होतो. डिपेंड करेल तो पाण्यामध्ये राहतो की बाहेर राहतो. ठीक आहे ना. ऑर्थ्रोपोडा. आता हा इन्सेक्ट आहे. एअर म्हणजे हा कोणताही इन्सेक्ट म्हणून आपण टेरेस्ट्रियल, जो जमिनीवरती राहतो. त्याचं सराउंडिंग काय असणार आहे? एअर असणार आहे. त्यांच्यामध्ये रिस्पिरेटरी ऑर्गन काय? ट्रॅकिया. म्हणून यांच्यामध्ये कोणत्या टाईपचं रिस्पिरेशन म्हणणार आपण? ट्रॅकिओलर रिस्पिरेशन. आणि रिस्पिरेटरी सरफेस काय? ट्रॅकिओल. त्याचे सब युनिट्स. ओके. फिश घ्या. पाण्यामध्ये राहतो. सराउंडिंग मीडियम इज वॉटर. आणि फिशेस मध्ये इंटरनल गिल्स असतात. कोणते? इंटरनल गिल्स. त्याच्या प्लेट्स असतील. तर गिल प्लेट्स आर द रिस्पिरेटरी सरफेसेस. वेल, अँफिबियन मध्ये लार्वा. फॉर एक्झाम्पल कुणाची लार्वा? फ्रॉगची लार्वा. त्या लार्वाला तुम्ही काय म्हणता? टॅडपोल लार्वा ऑफ फ्रॉग. ऑब्व्हियसली ती पाण्यामध्ये वाढणार. म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा गिल्स प्रेझेंट असतील. पण हे गिल्स कसे असणार आहेत? तर गिल्स विल बी एक्सटर्नल गिल्स. ठीक आहे. आणि त्यांचे रिस्पिरेटरी सरफेस कोणता आहे? गिल फिलामेंट. हे गिल्सच्या मदतीने जे होतं ना रिस्पिरेशन, तर त्याला कोणतं म्हणायचंय? ब्रँकियल रिस्पिरेशन म्हणायचं. एक ऍडिशनल शब्द लक्षात असू द्या. ब्रँकियल रिस्पिरेशन. ओके. नंतर अँफिबियन आहे. फ्रॉगच घ्या. पण फ्रॉगचा अडल्ट तो कुठे? पाण्यामध्ये राहतो. जेव्हा पाण्यामध्ये राहणार तो स्किनच्या मदतीने, तर याला म्हणायचं क्युटानियस रिस्पिरेशन. क्युटानियस रिस्पिरेशन. फ्रॉग आहे, पाण्यामध्ये राहतो, जमिनीवरती राहतो. जर पाण्यामध्ये असेल तर स्किनच्या मदतीने तो म्हणजे रिस्पिरेशन करणार. त्याला म्हणायचं क्युटानियस रिस्पिरेशन. आणि सरफेस कोणता आहे? एपिथेलियल स्किन सरफेस म्हणजे क्युटानियस लेअर. तो जर समजा लँड वरती असेल, टेरेस्ट्रियल हॅबिटेट ज्यावेळी त्याचा असेल, जेव्हा तो जमिनीवरती आहे, त्यावेळी मात्र तो कशाने रिस्पायर करणार? लंग्सने रिस्पायर करणार. ओके. आणि रेप्टाईल, एव्ज आणि मॅमल्स यांच्या केसमध्ये एअर इज सराउंडिंग मीडियम आणि लंग्स इज अ रेस्पिरेटरी ऑर्गन अँड अल्व्हिओलाई इज द युनिट ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस. दॅट इज रेस्पिरेटरी सरफेस विल बी युअर अल्व्हिओलाई. ठीक. इकडे याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. वेगळे आता इथे टर्म बघा. बुक लंग्स आहे, बुक गिल आहे. तर हे काय? बुक सारखं अपिअरन्स आहे यांच्या गिल्सचं. म्हणजे एकमेकावर पेजेस रचल्यासारखे ते दिसतात म्हणून त्याला बुक गिल किंवा बुक लंग्स आपण म्हणतो. ते इन्सेक्ट्स मध्ये आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बघू शकता. ठीक आहे. अदरवाइज हे इम्पॉर्टंट आहे बाय एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. पुढे जाऊ. ह्युमन रिस्पिरेटरी सिस्टम. ह्युमन रिस्पिरेटरी सिस्टम ही कशाने बनलेली आहे? एक तर रिस्पिरेटरी ट्रॅक्ट त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आणि दुसरं लंग्स, ऑर्गन ऑफ एक्सचेंज, त्याच्यामध्ये अल्व्हिओलाई. ते बघू आपण. तर ही जी रिस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे तर ही कशाने बनलेली आहे? पुढे सुद्धा आपण स्लाइड दाखवलेल्या आहेत, तरी सुद्धा मी देतोय. नॉस्ट्रिल्स, ते नेअर वगैरे काय ते नंतर बघू आपण. नॉस्ट्रिल्स नंतर काय? नेझल चेंबर. ओके. नेझल चेंबर नंतर तुमचा काय असणार आहे? या चेंबर मध्ये सुद्धा नॅझोफॅरिंग्स, ओरल कॅव्हिटी असणार, ओरोफॅरिंग्स, नंतर लॅरिंजोफॅरिंग्स. ते बघू आपण नंतर. वेल, जस्ट अ सेकंड. नेक्स्ट पार्ट काय मग? नेक्स्ट पार्ट इज युअर फॅरिंग्स. रिस्पिरेटरी ट्रॅक्टचा, राईट. या फॅरिंग्स मध्ये 2-3 टाइप आहेत, ते आपण फॅरिंग्स शेडिंग खाली तेव्हा बघून घेऊ. फॅरिंग्स नंतरचा नेक्स्ट रिस्पिरेटरी ट्रॅक्टचा पार्ट असणार आहे तुमचा लॅरिंग्स. त्याला साऊंड बॉक्स म्हणतात. ओके. लॅरिंग्स नंतर असणार आहे ट्रकिया. ट्रकियामध्ये कुठल्या सेल आहेत काय सगळे डिटेल मध्ये आपण बघणार. ट्रकिया नंतर आता ब्रॉन्काय असणार आहेत आणि ब्रॉन्कायचे वेगवेगळे ब्रांचेस होतील. त्याच्यानंतर आपण येऊ प्रायमरी ब्रॉन्क्युल, त्याच्या ब्रांचेस, राईट. त्याच्यानंतर सेकंडरी ब्रॉन्क्युल, नंतर टर्शियरी ब्रॉन्क्युल. ओके. आणि फायनली आपण लिहिणार त्याला टर्मिनल ब्रॉन्क्युल.
ओके, टर्मिनल ब्रोंक्युल. त्याच्याही नंतर नेक्स्ट सिक्वेन्स मध्ये रेस्पिरेटरी ब्रोंक्युल. रेस्पिरेटरी ब्रोंक्युल नंतर असणार आहेत आपले ऍट्रिया, नंतर असणार आहेत अल्व्हिओलर सॅक्युल्स आणि फायनली देयर विल बी अल्व्हिओलाई. आणि या ठिकाणी आता होणार एक्सचेंज ऑफ गॅसेस. सो दिस इज द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. आणि दुसरं ऑर्गन काय सांगितलं आपण, लंग्स. डिटेल्स आपण सगळे बघूया. तर इथपर्यंत तुम्ही लक्षात ठेवायचंय. तर याच्यामध्ये अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असणार आहे, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असणार आहे. ओके, चलो आगे बढ़ेंगे. राइट, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, पॅसेज बाय विच द एअर एंटर्स इनटू लंग्स. कंडक्टिंग झोन आणि रेस्पिरेटरी झोन ते सुद्धा आपण बघू. आता दोन पार्ट करू आपण, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. आता अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट कशाला म्हणणार तुम्ही, या नॉस्ट्रिल पासून स्टार्ट झालंय, नॉस्ट्रिल पासून सुरुवात झाली आहे आणि फॅरिंग्स पर्यंत इतका जो पार्ट आहे, तर या पार्टला तुम्ही म्हणायचं अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. आणि लॅरिंग्स टू अल्व्हिओलाई पर्यंत दॅट इज युअर लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. यालाही बॉक्स करून घेतो. दिस पोर्शन इतका जो पार्ट आहे, तर या पार्टला म्हणायचे तुम्ही वेल लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. क्लिअर. तर हे झालं अप्पर आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. याच्यामध्ये वेगवेगळे इन्फेक्शन्स आपल्याला होतात. अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, URTI ज्याला म्हणतो आपण, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. ओके, तो काय आपला पार्ट नाहीये. पुढे जाऊ. राईट, आता एक एक पार्ट पासून आपण सुरुवात करूया. नोज. नोज हा फर्स्ट पार्ट झाला. नोज अँड नेझल पॅसेज. तर नोज कशामध्ये ओपन होणार आहे, तर नोज ओपन होणार आहे नॉस्ट्रिल्स मध्ये. आणि या नॉस्ट्रिललाच तुम्ही काय म्हणू शकता, these are also called as external nares. काय म्हणणार तुम्ही याला, तिचे ओपनिंग दिसतात दोन, एक्सटर्नल लेअर. आणि त्याच्यामध्ये नेसल पॅसेज आहे. नेसल पॅसेज आहे म्हणजे त्याच्या अगोदर आपण बोलू, ह्या नॉस्ट्रिलच्या आतमध्ये जो पार्ट असणार आहे त्याला काय म्हणणार आपण, नेझल चेंबर. ओके, किंवा नेझल कॅव्हिटी. आणि दॅट कॅव्हिटी विल बी डिवायडेड बाय मेसएथमॉइड बोन. हे काय झालं, नॉस्ट्रिल. याच्या आतमध्ये पूर्ण पोकळी दिसते तुम्हाला, व्हॅक्युम आय मीन स्पेस दिसते. दॅट स्पेस इज नथिंग बट नेझल चेंबर ऑर कॅव्हिटी. आतमध्ये मध्यभागी तुम्हाला दिसले पडदा, दॅट इज मेड अप ऑफ कार्टिलेज. राईट, तो कार्टिलेजिनस जो पडदा आहे त्याला म्हणायचं नेझल सेप्टम. वेल सपोज हे तुमचं नाक, हे नाक असेल तर तुम्हाला नाकाच्या असा मध्ये पडदा दिसतोय, तर त्या पडद्याला तुम्ही म्हणायचे सेप्टम. आणि याचं नेचर काय, तर इट इज मेड अप ऑफ मेसेथमॉइड बोन. मेसेथमॉइड कार्टिलेज म्हणू आपण, बोन न म्हणता, दॅट इज नॉट बोन. मेसेथमॉइड कार्टिलेजनी बनलेला असेल. मग इकडे एक चेंबर तयार झाला आणि या साईडला एक चेंबर तयार झाला. हे तुमचं नाक आहे. राईट, हे राईट चेंबर म्हणा, याला लेफ्ट चेंबर म्हणा. ठीक आहे, तर तो झाला नेझल चेंबर. नोजला तुम्ही तीन पार्ट मध्ये डिवाइड करू शकता. सरळ सरळ याच्या इमिडिएट पार्ट जो तुम्हाला दिसतोय इथे, दॅट इज युअर वेस्टिब्यूल. जसं डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन मध्ये आपण बघितलं होतं, स्पेस प्रेझेंट इन बिटवीन चिक्स अँड गम्स, दॅट इज वेस्टिब्यूल. राईट, तर इथे सुद्धा नाकाच्या ज्या भागामध्ये तुम्हाला हेअर दिसतात, केस दिसतात, ओके, दॅट पार्ट इज युअर नेझल वेस्टिब्यूल, लोअर पार्ट. राईट, कुणाचा, या नेझल पॅसेजचा लोअर पार्ट. त्याच्यामध्ये हेअर प्रेझेंट असणार आहे, ऑइल आणि स्वेट ग्लँड सुद्धा प्रेझेंट असतील. ओके, मग यांचा पर्पस काय, एअरमुळे काय होणार, इट ऍक्ट एज अ फिल्ट्रेशन युनिट. हे स्वेट ग्लँड आहे आणि ऑइल ग्लँड आहे, म्हणजे इथे स्टिकी मटेरियल तयार होणार, जेणेकरून देअर विल बी एन्ट्रॅपमेंट ऑफ डस्ट. म्हणजेच थोडक्यात डस्ट जर काढून टाकली तर त्याचं काय झालं, त्या एअरचं फिल्ट्रेशन. तर हा लोअर पार्ट झाला वेस्टिब्युलर रिजन मध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला हेअर दिसतील. सिंपल. राईट, ओके. नेक्स्ट सेकंड पार्ट काय तुमचा नेझल कॅव्हिटीचा, तर इट इज रेस्पिरेटरी रिजन, मिडल रिजन. रेस्पिरेटरी रिजन मध्ये तुम्हाला ब्लड वेसल्सची क्वांटिटी जास्त दिसणार. इट इज हायली व्हॅस्क्युलर रिजन अँड वेअर सियर इट हॅज सिरस अँड म्युकस सेल्स अँड ऍक्ट एज अ वॉर्मिंग युनिट. जे काय एअर तुम्ही इनहेल करता तर त्याचं त्या ठिकाणी काय होणार, वॉर्मिंग होणार, ती गरम होणार. गरम होणार म्हणजे त्याची काय कमी होणार, डेन्सिटी कमी होणार, सो दॅट इट विल इझिली एंटर इनटू युअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट फर्दर. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये तो इझिली पास होण्यासाठी, कारण त्याच्या मॉलिक्युल मध्ये डिस्टन्स वाढणार का, वॉर्मिंग होणार आहे. कुठे होते, रेस्पिरेटरी रिजन मध्ये होते. आणि आपण सांगितलं इट इज हायली व्हॅस्क्युलर विथ रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. आता हायली व्हॅस्क्युलर आहे जेव्हा तुम्हाला एक
प्रॉब्लेम होतो एपिस्टॅक्सिस. एपिस्टॅक्सिस म्हणजेच नाक फुटणे म्हणतो ना आपण. हीट जर वाढली किंवा तुम्ही उन्हामध्ये जास्त वेळ जर राहिलात तर तुमचं नाक फुटणार, त्याला एपिस्टॅक्सिस ही कंडिशन म्हणायचे. घोळाना फुटणे मराठीमध्ये काय म्हणतात परत? घोळाना फुटणे. ओके. तर जे ब्लड बाहेर पडतं तर कोणत्या रिजन मधून येतंय? मग रेस्पिरेटरी रिजन मधून येणार. इट इज सेन्सिटिव्ह रिजन, राईट. तिसरा पार्ट आहे ऑल्फॅक्टरी रिजन. इट इज अप्पर पार्ट. लोअर व्हेस्टिब्युल, अप्पर युअर ऑल्फॅक्टरी पार्ट. या ऑल्फॅक्टरी पार्ट मध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ ऑल्फॅक्टरी मेम्ब्रेन, आणि तो जो मेम्ब्रेन आहे त्याच्यावरती ऑल्फॅक्टरी रिसेप्टर्स आर प्रेझेंट, ज्याच्यामुळे यू कॅन डिटेक्ट सेन्स ऑफ स्मेल. यू कॅन डिटेक्ट स्मेल. ओके. इट हॅज ऑल्फॅक्टरी मेम्ब्रेन. आणि त्याचं दुसरं स्निडरियन मेम्ब्रेन. त्याला दुसरं नाव का? हा एआयपीएमटी मध्ये विचारलेला एक प्रश्न होता म्हणून आपण त्याचा उल्लेख इथे केला. स्निडरियन मेम्ब्रेन एकच आहे. ठीक आहे. Mucus secreting bomus glands, olfactory receptor cells which are modified bipolar neurons. न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये जेव्हा न्यूरॉन्सचा आपण टाइप बघितला तर बायपोलर न्यूरॉन्स कुठे कुठे प्रेझेंट होते? दीज वर प्रेझेंट इन द रेटिना. बायपोलर न्यूरॉन्स कुठे कुठे बघितले होते आपण? एक तर रेटिना ऑफ युअर आय अँड ऑल्फॅक्टरी एपिथेलियम. ऑल्फॅक्टरी एपिथेलियम या दोन ठिकाणी तुम्ही बायपोलर न्यूरॉन बघितले होते. आणि ते बायपोलर न्यूरॉन जे ऑल्फॅक्टरी एपिथेलियम मध्ये आहेत, दीज आर नथिंग बट ऑल्फॅक्टरी रिसेप्टर. कशासाठी? कशासाठी? फॉर डिटेक्शन ऑफ स्मेल. स्मेलचं डिटेक्शन करण्यासाठी. सो दीज आर 3 पार्ट्स ऑफ युअर नेझल कॅव्हिटी. पुढे जाऊ. सेकंड इज बकोफेरेंजियल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटी अँड फॅरिंग्स. कारण काय? समजून घ्यायचं आहे. हे तुमचं नाक, हे तुमचं नॉस्ट्रिल. वेल, ओके. हे नॉस्ट्रिल. आता इथपासून जो असा पार्ट असतो तर हा ओरल कॅव्हिटीचा पार्ट. समजा हा इथे काय असणार? तुमचा रूफ, म्हणजे याने पॅलेट तयार झालेलं आहे. आणि दिस इज द फ्लोअर ऑफ युअर ओरल कॅव्हिटी. फ्लोअर ऑफ बकल कॅव्हिटी असं आपण लिहू इथे. ठीक आहे. बकल कॅव्हिटीचा फ्लोअर. आणि वरती इथे हा जो तुम्हाला पार्ट दिसतोय सगळा, तर ही कोणती कॅव्हिटी झाली आहे? इट इज युअर नेझल चेंबर. ओके. आताच आपण बोललो की दोन पार्ट मध्ये सेप्टम, मेसथमॉइड बोन त्या कार्टिलेजला सेपरेट करणार. आणि याच्यानंतर जो पार्ट इकडे आता सुरू होतोय, ठीक आहे, आता समजून घ्यायचंय. तर हा जो पार्ट आहे तर दिस पार्ट इज युअर फॅरिंग्स. ओके. मग ओरल इकडे नेझल चेंबर सुद्धा फॅरिंग्स मध्ये ओपन होतोय आणि ओरल कॅव्हिटी सुद्धा फॅरिंग्स मध्ये ओपन होते. तर याला तुम्ही कोणता म्हणा? ओरोफॅरिंग्स म्हणा. ओरोफॅरिंग्स. आणि इथे ज्या ठिकाणी तुमची नेझल कॅव्हिटी फॅरिंग्स मध्ये ओपन झाली, या कॅव्हिटीला तुम्ही काय म्हणा? नॅझोफॅरिंग्स. नॅझोफॅरिंग्स म्हणजे एक समजण्याचा विषय. फॅरिंग्स इज अ कॉमन पॅसेज फॉर. नाकामधून काय येणार आहे? तुमचा ऑक्सिजन, हवा येणार आहे. आणि तुमच्या ओरल कॅव्हिटी मधून इकडे काय येणार आहे? फूड. बरोबर की नाही? दोन्ही कशामधून एंट्री करेल? फॅरिंग्स मधून. म्हणून इट इज फॅरिंग्स इज अ कॉमन पॅसेज. पुढे बघायचंय खरं तर आपल्याला, पण आलंय म्हणून घेऊन घेऊ. फॉर एअर अँड फूड. इट इज द कॉमन पॅसेज, राईट? Well, it is divided into bacopharyngeal cavity is divided into 2 parts. Anterior part is buccal cavity and the posterior part is called as pharyngeal cavity. ही buccal cavity, ही pharyngeal cavity. Pharynx नंतर काय होणार आहे पुढे बघू आपण. तरी सुद्धा एक शॉर्ट मध्ये सांगतो. हे pharynx आता येणार आणि असं डिवाइड होणार. 2 ट्यूब मध्ये डिवाइड होणार. बरोबर की नाही? अशा 2 ट्यूब्स मध्ये डिवाइड होईल. तर ही जी ट्यूब आहे तर ही कार्टिलेजिनस इनकम्प्लीट रिंगनी तयार झालेली ट्यूब असणार आहे. इनकम्प्लीट रिंग असं सी शेपच्या. तर हा जो पार्ट असणार आहे, ठीक आहे, तर हा पार्ट असणार आहे. ही ट्यूब जी ओपन होणार फॅरिंग्स, त्याला म्हणणार तुम्ही ट्रेकिया. आणि ही ट्यूब कशाची असणार आहे? इसोफेगस. त्या इसोफेगसला तुम्ही काय म्हणू शकता? फूड पाईप म्हणू शकता. ओके. पुन्हा एक वेळा बघून घेऊ. वारंवार हे तुम्हाला लोकेशन माहित असणं गरजेचं आहे. तर इथे एक ओपनिंग आहे आणि इथे एक ओपनिंग आहे. इसोफेगसच्या ओपनिंगला तुम्ही काय म्हणणार आहे? गलेट. आणि या ट्रकियाच्या ओपनिंगला, ट्रकियाचं दुसरं नाव काय रे? विंड पाईप, ज्याच्यामधून एअर पास होणार. कारण याचं कनेक्शन ब्रॉन्काय आणि त्याच्यानंतर लंग्स असणार आहे. बरोबर की नाही? तर इथे जे तुम्हाला दिसतंय तर दिस स्ट्रक्चर ओपनिंग इज कॉल्ड एज ग्लॉटिस. आणि याच ग्लॉटिस वरती देयर विल बी प्रेझेन्स ऑफ सम फ्लॅप. ठीक आहे. आणि त्या फ्लॅपला तुम्ही काय म्हणणार? कार्टिलेजने तयार झालेलं स्ट्रक्चर, त्याचं झाकण म्हणजेच एपिग्लॉटिस.
तर ही बकोफॅरेंजियल कॅव्हिटी अशा दोन पार्ट मध्ये डिव्हाइड झालेली असेल. ओके, राईट. चल, नेक्स्ट इज युअर लॅरिंग्स. फॅरिंग्स बद्दल आपण सांगितलं. फॅरिंग्स मध्ये चला मागे जाऊ, परत वेगळा रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल आपली. या फॅरिंग्स रिजन मध्ये इथे फॅरिंग्स रिजन मध्ये आपण सांगितलं की देयर इज अ प्रेझेन्स ऑफ टॉन्सिल्स प्रेझेंट असतात. आणि टॉन्सिल्स कशापासून तयार होतात रे बाबा? त्याचं नेचर काय? दीज आर मेड फ्रॉम लिम्फॉइड टिश्यूज. आणि या टॉन्सिल्स या लिम्फॉइड टिश्यूनी तयार झालेले आहेत, म्हणून यांचं काम असणार आहे अँटीबॉडी तयार करणे आणि बॅक्टेरियाला मारणे. म्हणजे शॉर्टकट मध्ये यांचा दोघांचाही रोल हा कशामध्ये असणार आहे? या टॉन्सिल्सचा इम्युनिटी ऑफ युअर बॉडी. ठीक आहे. वेगवेगळ्या वाल्डेअर्स रिंग आपण डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन बघितली. वाल्डेअर्स रिंग ज्याच्यामध्ये ट्युबल टॉन्सिल, फॅरिंजियल टॉन्सिल, सबलिंगल टॉन्सिल्स हे रिंगच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट होते, बरोबर की नाही? तर व्हॉट एल्स? ओके. आणि फॅरिंग्स कशामध्ये ओपन झालाय मग? कोणत्या दोन ट्यूब मध्ये? ट्रकियामध्ये आणि इसोफेगस मध्ये. क्लिअर त्यात? ओके. पुढे लॅरिंग्स. लॅरिंग्सचं दुसरं नाव काय? लॅरिंग्स इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉइस बॉक्स और इट इज ऑल्सो कॉल्ड एज साऊंड बॉक्स. म्हणजेच यांच्यामध्ये साऊंड प्रोडक्शन करणारे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतील आणि त्याला तुम्ही म्हणायचं व्होकल कॉर्ड्स. आता ते ट्रू असतील फॉल्स असतील त्याचे डिफरन्स. दोन टाईपचे व्होकल कॉर्ड्स असतील. ट्रू व्होकल कॉर्ड शॉर्ट मध्ये लिहितो मी आणि फॉल्स व्होकल कॉर्ड. ठीक आहे. अँटेरियर रिजन मध्ये फॉल्स असणार आहे. अँटेरियर रिजन मध्ये म्हणजे पुढच्या भागामध्ये फॉल्स आणि पोस्टेरियर रिजन मध्ये ट्रू व्होकल कॉर्ड्स विल बी प्रेझेंट, ज्याच्यामुळे साऊंडचं प्रोडक्शन होणार, फोनेशन होणार. फोनेशन म्हणजे साऊंड प्रोडक्शन. आणि फॉल्स व्होकल कॉर्ड जो असेल तर याला काय करणार? याला काय प्रोव्हाइड करेल? तर इट विल प्रोव्हाइड मॉइश्चर टू ट्रू व्होकल कॉर्ड. ठीक. म्हणजे लॅरिंग्सची पोझिशन कुठे येते? ट्रकियाच्या आणि फॅरिंग्सच्या मध्ये. क्लिअर? इथे तुम्हाला दिसेल दिस इज द स्ट्रक्चर ऑफ लॅरिंग्स. हे खाली अर्धवट तुम्हाला ह्या ज्या रिंग्स दिसत आहेत, दिस इज स्ट्रक्चर ऑफ युअर ट्रकिया. ट्रकियल रिंग्स आहेत. ओके. दिस इज युअर एपिग्लॉटिस. इथे एपिग्लॉटिस आहे. आणि हे जे पार्ट तुम्हाला दिसतोय इथे हायर्ड बोन दाखवलाय. हायर्ड बोन म्हणजेच काय? दिस अटॅचेस विथ युअर टंग. कुणाशी अटॅच होतो हायर्ड बोन? टंग सोबत अटॅच होणारा पार्ट आहे. आणि एपिग्लॉटिस म्हणजे ग्लॉटिस आलं. ग्लॉटिस कुणाचं ओपनिंग आहे? ट्रकिया. म्हणजे ही ट्रकेल ट्यूब आहे आणि तिथेच तुम्हाला लॅरिंग्स बघायला मिळेल. ओके. तर कशा कशाने लॅरिंग्स हा बनलेला आहे? लॅरिंग्स इज मेड अप ऑफ 4 टाइप्स ऑफ कार्टिलेजेस. एक तर थायरॉइड कार्टिलेज इथे दिसतोय तुम्हाला कुठे? थायरोहायड मेम्ब्रेन, थायरॉइड कार्टिलेज, क्रिकॉइड कार्टिलेज, ॲरिटिनॉइड कार्टिलेज. फक्त नाव लक्षात ठेवा. आणि यांचं जे नेचर असेल तर नेचर इज हायलिन कार्टिलेज. स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ टिश्यूज त्याच्यामध्ये आपण हे बघणार आहे. फक्त लॅरिंग्स मध्ये 4 कार्टिलेज प्रेझेंट आहे. त्याच्यापैकी 3 जे आहेत थायरॉइड, क्रिकॉइड, ॲरिटिनॉइड ते यांचं नेचर समजा हायलिन कार्टिलेज. आणि कार्टिलेज ऑफ सॅन्टोरिनी. सॅन्टोरिनी हा शब्द जर तुम्हाला आठवत असेल तर सॅन्टोरिनी हा पार्ट तुम्हाला कुठे दिसतोय? जस्ट अ सेकंड. सॅन्टोरिनी हा कुठे तुम्ही शब्द डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन बघितला आपण, ज्याच्यामध्ये हेपॅटो पॅन्क्रियाटिक अँपुला किंवा डक्ट ऑफ बॉयडन किंवा अँपुला ऑफ वेटर. ठीक आहे. हे जे वेगवेगळे आपण डक्ट बघितल्या होत्या तिथेच तुम्ही डक्ट ऑफ सॅन्टोरिनी बघितली होती की पॅन्क्रिया. सी आता थोडस इरिलेव्हंट आहे, आय कॅन अंडरस्टँड. हा पॅन्क्रिया होता. पॅन्क्रियामधून ही मेन तुमची पॅन्क्रियाटिक डक्ट निघाली होती जी की इथे डिओडेनम प्रेझेंट होता, बरोबर की नाही? तर वरतून एक कॉमन डक्ट तयार झाली, ही याला मिळाली. ओके. आणि हे सगळं याच्यामध्ये डिओडेनम मध्ये सिक्रेशन टाकले होते. तर एक डक्ट ही पॅन्क्रियापासून सुद्धा निघाली होती बघा अशी. ही तर मेन पॅन्क्रियाटिक डक्ट झाली आणि दुसरी निघाली. तर इथे ही जी डक्ट होती तर त्याला तुम्ही म्हटले होते डक्ट ऑफ सॅन्टोरिनी. सिमिलरली इकडे सुद्धा तुम्हाला सॅन्टोरिनी दिसतंय. एक मिनिट. डक्ट ऑफ सॅन्टोरिनी म्हणजे 4 हे सॉरी डक्टस म्हणतोय, कार्टिलेज ऑफ सॅन्टोरिनी. आणि ही सॅन्टोरिनी हा कसा असणार आहे कार्टिलेज? इट इज इलास्टिक कार्टिलेज. नेचर लक्षात ठेवा. एनसीईआरटी मध्ये जरी नाही तरी सुद्धा एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात असू द्या. राईट. आगे बढ़ते. लॅरिंग्स हॅज 2 पेअर्स ऑफ व्होकल कॉर्ड्स फॉर साऊंड प्रोडक्शन. सांगितलं आपण अँटेरियर पेअर फॉल्स व्होकल कॉर्ड आणि पोस्टेरियर पेअर इट इज अ ट्रू व्होकल कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय? इट इज स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर. धाग्यासारखं एक कॉर्ड प्रेझेंट असणार आहे. तर अँटेरियर फॉल्स आहे.
तो साऊंड प्रोडक्शन करणार नाही. इट डू नॉट हेल्प इन फोनेशन. फोनेशन म्हणजे सिम्पली साऊंड प्रोडक्शन. याच्यामध्ये साऊंड प्रोडक्शन होणार नाही. आणि हा साऊंड प्रोडक्शन करणार कुणाच्या मदतीने? नेझल चेंबर मधून येणारी हवा, मुवमेंट ऑफ युअर टंग, इव्हन टेथ अँड फॅरिंग्स, या सगळ्यांच्या मदतीने ट्रू व्होकल कॉर्ड काय करणार? एक पर्टिक्युलर टाइपचा साऊंड प्रोड्यूस करणार. ओके. दे आर कंपोज्ड ऑफ शीट ऑफ येलो फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. पोस्टेड ट्रू व्होकल कॉर्ड कशाने बनलेले आहेत? तर येलो फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यूज. राईट. आणि फर्स्ट तुम्हाला कळालं. आणि आपण मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं की इट प्रोव्हाइड्स मॉइश्चर टू पोस्टेरियर पेअर दॅट इज ट्रू व्होकल कॉर्ड. हे झालं तुमच्या लॅरिंग्स बद्दल. पुढे जाऊया. ट्रकिया. वेल, व्हॉट इज ट्रकिया? आता ट्रकिया समजलं तुम्हाला. परत एक वेळा. फॅरिंग्स संपला. फॅरिंग्स पासून अशी एक ट्यूब निघाली आहे. ओके. आणि याच्याच बरोबर मागे जी ट्यूब होती तर याला तुम्ही काय म्हटले होते? इसोफेगस. डायग्राम जर तुम्ही व्यवस्थित बघितले तुमच्या लक्षात येऊन जाईल. इसोफेगसचं दुसरं नाव काय बाबा? फूड पाईप. म्हणजे इसोफेगस मधून फूड जाणार. आणि दिस इज युअर ट्रकिया. दिस इज ट्रकिया. याच्या ओपनिंगला काय म्हटले तुम्ही? गलेट. वरती काय दिसतंय? युअर फॅरिंग्स. ओके. आणि इथे जे ओपनिंग आहे याला तुम्ही म्हणता ग्लॉटिस. म्हणजे ग्लॉटिस इज ओपनिंग ऑफ ट्रकिया. ट्रकियाचं दुसरं नाव काय? विंड पाईप. राईट. कारण यातून एअर जाणार, याच्यामधून एअर पास होणार आणि याच्यामधून काय पास होणार? तर ऑब्व्हियसली फूड पास होणार. याच्याही वरती आपण सांगितलं होतं देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम फ्लॅप. आणि या फ्लॅपला नाव दिलं होतं आपण एपिग्लॉटिस. पोझिशनिंग लक्षात ठेवा. आणि समवॉट हिअर इथे जे एक स्ट्रक्चर असं नसतं पण तरी सुद्धा एक काढतो जे लॅरिंग्स आपण बघितलं तर लॅरिंग्सची पोझिशन इथे येणार. तर याला मी नाव देऊन देतो इट इज युअर लॅरिंग्स. पोझिशन समजली. मग ट्रकियाच्या मागची साईडला कोण आहे? तर इसोफेगस आहे. वन बाय वन याचे आपण सगळे स्ट्रक्चर्स बघू. मी परत एक वेळा इकडे काढतो. असं समजा ही एक ट्रकियल पाईप. हा ट्रकियल पाईप आहे. किती लेंथ आहे याची? याची लेंथ इट इज 10 to 12 सेंटीमीटर. ओके. आणि याच्यामध्ये अर्धवट अशा सी शेप रिंग्स प्रेझेंट असतील. अशा रिंग्स प्रेझेंट आहेत. इनकम्प्लीट रिंग्स. किती रिंग्स आहेत रे बाबा? 16 ते 20 रिंग्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. 16 to 20 इनकम्प्लीट कार्टिलेजिनस म्हणजे कार्टिलेजनी बनणाऱ्या रिंग्स अशा याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके. वेल, आता डॉर्सल साइड पुढची बाजू काय झाली? हे बघा आपण उभे तर पुढची व्हेंट्रल आणि याची मागची साइड कशी आहे? डॉर्सल. तर डॉर्सल साइडला ह्या रिंग कशा आहेत? इनकम्प्लीट. त्यांचा आकार कसा दिसतोय तुम्हाला? सी सारखा दिसतोय. सी. वेल, आणि याच्यामध्ये मेम्ब्रेन प्रेझेंट असणार ऑब्व्हियसली. ठीक आहे. इलास्टिसिटीसाठी. आणि याच्याच बाजूला इथे बघा, इथे मी परत रिंग्स काढतोय. ह्या इनकम्प्लीट रिंग्स काढतोय. ओके. आता हे समजण्यासाठी म्हणून काढलंय. बरोबर याच्या मागोमाग कोण आहे तुमचा? इसोफेगस. ह्या जर रिंग कंप्लीट असत्या, पूर्ण गोल असत्या, राऊंड, तर इसोफेगसला डॅमेज झाला असता म्हणून ते इनकम्प्लीट आहे. दुसरं, याच्यामधून काय पास होणार आहे? याच्यामधून एअर पास होणार. मग एअर पास होणार ते कंप्लीट जर असणार, ठीक आहे, त्याचं एक्सपान्शन होणंही गरजेचं आहे. मग त्यांचं कोलॅप्स त्या होऊ नये, एकमेकाला चिपकू नये म्हणून सुद्धा त्या रिंग कशा असतात? इनकम्प्लीट. म्हणजे त्यांचा आकार आपोआपच डॉर्सल साइडला सी आकाराचा दिसेल तुम्हाला. असे सी शेप. म्हणजे हे सी आकार दिसतोय तर ही बॅक साइड झाली आणि फ्रंट साइड झाली. ओके. तर हे 16 ते 20 रिंग याच्यामध्ये प्रेझेंट असतील ज्या की कार्टिलेजनी बनलेल्या आहे. डॉर्सल. दीज रिंग्स आर इनकम्प्लीट ऑन डॉर्सल सरफेस ऑफ ट्रकिया. म्हणजे मागच्या बाजूला. क्लिअर आहे. आता याच ट्रकियामध्ये इथे घेऊ आपण हा ट्रकिया परत एक वेळा. दिस इज युअर ट्रकिया. ट्रकियामध्ये इंटरनली अशा कॉल्युमनर सेल्स तुम्हाला प्रेझेंट दिसतील. कॉलमच्या सेल स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन मध्ये आपण शिकलेलो आहे. त्या अशा कॉल्युमनर सेल्स आणि त्यांच्यावरती असे सिलिया प्रेझेंट असतील. ओव्हर लाईक त्यांची मुवमेंट होणार. म्हणजे जसं बोट चालवताना पाण्यामध्ये जे ओव्हर असे फिरवतो आपण तशी मुवमेंट या सिलियाची होणार. ओके. सिलिया. मी याला लिहितो सिलिएटेड. आणि सेल कोणत्या? त्या कॉल्युमनर सेल दिसत आहेत. पण कशा? यांच्यामध्ये तुम्हाला असे लेयर्स तयार झाल्यासारखे दिसतील. लेयर्स. ओके. म्हणून पण ते लेअर आहेत का? ते लेअर नाहीये. म्हणून त्याला आपण म्हणू, लेअरला म्हणतो आपण स्ट्रॅटा. मग याला म्हणणार आपण सुडो स्ट्रॅटिफाईड. ओके.
कशा आहेत कॉलम सारख्या, म्हणून म्हटलं आपण त्याला कॉल्युमनार. कशा आहेत सिलिएटेड, आणि या लेअरला म्हणायचं एपिथेलियम. म्हणजेच ट्रकेच्या आतमध्ये ज्या वॉल असतील, ज्या सेल्स प्रेझेंट असतील, त्या कशा आहेत सुडो स्ट्रॅटिफाईड कॉल्युमनार सिलिएटेड, ज्याच्यावरती सिलिया प्रेझेंट आहे. आणि या सिलियाच्या मुवमेंटमुळे ओव्हर लाईक मुवमेंट, कशी ओव्हर लाईक मुवमेंट, याच्यामुळे जो काय म्युकस असेल म्युकस, तर तो त्यांच्या ओव्हर मुवमेंटनी पुढे पुढे ढकलल्या जाणार आणि नाकामधून किंवा तोंडामधून ते बाहेर पडणार. ट्रकियामध्ये म्युकस ग्लँड सुद्धा प्रेझेंट असतात. ओके, म्युकस ग्लँड्स आर ऑल्सो प्रेझेंट इन ट्रकिया. विंड पाईप क्लिअर, कारण हवेसोबत याच्यामधून वारा जाणार, एअर जाणार, तर त्याच्यासोबत डस्ट पण येणार. तर म्युकस ग्लँडमुळे, म्युकस चिकट असा पदार्थ आहे, त्याला ती डस्ट चिपकणार आणि या सिलियाच्या मुवमेंटने ते बाहेर फेकले जाणार. दॅट इज द, म्हणजेच इन शॉर्ट सिलिएटेड एपिथेलियम जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला आठवायला पाहिजे फेलोपियन ट्यूब. फेलोपियन ट्यूब मध्ये सुद्धा फॉर मुवमेंट ऑफ एग टू द एम्पुला, तिथे सुद्धा सिलिया प्रेझेंट आहेत. आणि या ट्रकियामध्ये हा बल्गम किंवा स्पुटम, थुंकी किंवा तो बेडका म्हणतो आपण, त्याला बाहेर टाकण्यासाठी सिलिएटेड एपिथेलियम. पण कसं आहे सुडो स्ट्रॅटिफाईड, कारण याच्याच पासून आता पुढे जे निघणार आहे, तर हे लेफ्ट ब्रॉन्काय आणि हे राईट ब्रॉन्काय हे निघणार आहेत. परंतु यांच्यामध्ये ज्या सेल असतील त्या क्युबॉइडल असणार आहेत. कशा असणार आहेत क्युबॉइडल. ब्रॉन्कस मध्ये क्युबॉइडल सिलिएटेड एपिथेलियम हा प्रेझेंट असेल. क्युबॉइडल सिलिएटेड एपिथेलियम. ठीक आहे, तर काय समजलं तुम्हाला? ओके, राईट. आता ब्रॉन्कियल ट्री आणि रिस्पिरेटरी ट्री म्हणजे काय, हा सरळ सरळ आपण इथे काय दाखवला, पॅसेज, रिस्पिरेटरी ट्रॅकचा पॅसेज कुठे एंड होतोय, अल्व्हिओलाई मध्ये एंड होतोय. ठीक, जस्ट अ सेकंड, लेट मी सी द टाइम. वेल इट इज 51 मिनिट्स. ओके, तर हे ब्रॉन्कियल ट्री आणि त्याच्या समोरचे रिस्पिरेटरी ट्रॅकचे पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करूया. राईट, थँक्यू व्हेरी मच.